हाय हॅलो फ्रेंड्स, उषा रेसिपी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत एकदम ढाबा स्टाईल पालक चिकन। पालक चिकन कसं बनवलं आहे हे तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा। खूप छान छान कमेंट करून व्हिडिओ शेअर करा। तर चला पाहूया ढाबा स्टाईल पालक चिकन। पालक चिकन साठी मी इथे 2 जुडी पालक स्वच्छ करून देठासकट घेतलेले आहेत। पालक पाणी न टाकता वाफवून घ्यायचा आहे। पालक भाजीला पाणी सुटतो, त्यामुळेच आपण पाणी न टाकता पालक वाफवून घेणार आहोत। पालक वाफेपर्यंत आपण इथे मसाला तयार करू। त्यासाठी मी घेतल्या तिथे 4 मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या, त्याचबरोबर 1 ते 1.5 इंचाचा अद्रक आणि खूप सारी कोथिंबीर घेऊन आपण छान असा मसाला वाटून घेऊ। तुम्ही पाहू शकता इथे मी खूप हिरवागार मसाला वाटून घेतलेला आहे। आता आपण पाहू इथे पालक आपलं वाफून झालेलं आहे की नाही। तर तुम्ही बघू शकताय पाणी न टाकता देखील पालकला खूप पाणी सुटलं आणि छान असं पालक वाफवलेला आहे। एका प्लेटमध्ये मी पालक काढून घेतलं। आता त्याच कढईमध्ये मी 2 ते 3 चमच इतकं तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकले आहे जिरं। आता जिरं टाकल्यानंतर मी इथे घेणार आहे पाव किलो चिकन आणि पाव किलो कलेजी। जर तुम्हाला इथे कलेजी नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता। इथे मी चिकन फ्राय करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकताय छान असं चिकन आपलं फ्राय करून झालेलं आहे। आता मी इथे पुन्हा कढई घेतली आणि त्यामध्ये घेतला आहे 1 चमच तेल आणि त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत तेजपत्ता आणि खडे मसाले। ह्या खडे मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे 2 मोठी वेलची, 2 हिरवी वेलची, 2 लवंगा आणि 10 मिरी आणि दालचिनी। आता हा मसाला फ्राय करून झाल्यानंतर मी इथे घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा। कांदा अगदी लाल मऊ झाल्याच्या नंतर त्याबरोबर घेतलेला आहे मी टॅमॅटो देखील छान असे मऊ झाल्यानंतर आपण घेणार आहोत इथे हिरवा मसाला। तो हिरवा मसाला एकदम छान असं मिक्स करून घेऊया तेलामध्ये। हिरवा मसाला तेलामध्ये मिक्स केल्यानंतर आपण घेतलेला आहे फ्राय केलेला चिकन। ते मी चिकन फ्राय केलेला आहे। जर चिकन फ्राय केलेला नको असेल तर चिकन फ्राय न करता देखील तुम्ही घेऊ शकता। चिकन मसाल्यामध्ये छान परतवून घेतलं। मसाल्यात चिकन शिजलं पाहिजे म्हणून झाकण लावून 10 मिनिटं ठेवून घेऊ। आता इथे पहा, जे आपण पालक जे वाफवलेलं होतं ते पालक आपण थंड झाल्याच्या नंतर मिक्सर जार मध्ये फिरवून घेतलं। तर तुम्ही बघू शकता एकदम हिरवगार पालक आपलं छान असं वाटून झालेलं आहे। आता इथे पहा, आपण चिकन जे वाफवत ठेवलं होतं ते बघा किती छान असं चिकन वाफवून झालेलं आहे। एकदम मस्त मसाल्याचा वास सुटलेला आहे। नुसतं हिरव्या मसाल्यामध्ये हे चिकन परतवून घेतल्याच्या नंतर इतकं घमघमाट सुटतं ना तर काय सांगू। आता इथे पहा, पालक चिकनची लज्जत वाढवण्यासाठी इथे घेणार आहेत मी मसाल्यांमध्ये मी घेतला आहे 1 चमच मालवणी मसाला, अर्धा चमच हळद, गरम मसाला 1 चमचा आणि चवीनुसार मीठ आणि 1.5 चमच इतकं धने। आता हे सर्व मसाले आपण छान असे एकजीव करून घेऊ आणि एकजीव करत असताना मसाला जळू नये त्यासाठी मी ते घेतला आहे अर्धा ग्लास पाणी। अजून 5 मिनिटं आपण इथे झाकण लावून घेऊ। 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपण झाकण काढून घेऊ। आता आपण जे पालक वाटलेले होते त्या या चिकन मध्ये घेऊन पालक मिक्स करून घेऊ। आता पहा, पालक चिकन मध्ये मिक्स केल्यामुळे खूपच घट्ट वाटत आहे म्हणून मी इथे थोडंसं पाणी घेतलं। आता छान मिक्स करून घेऊ। तुम्हाला ग्रेव्ही पातळ किंवा घट्ट पाहिजे असेल तर त्याप्रमाणे तुम्ही पाणी घेऊ शकता, पण जास्तीचं पाणी घेऊ नका। सर्व पालक व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता पुन्हा 2-3 मिनिटांसाठी आपण झाकण लावून घेऊ, जेणेकरून पालक मसाल्यामध्ये एक होऊन जाईल। 2 ते 3 मिनिट झालेली आहे। आता आपण झाकण काढून घेऊ। झाकण काढताच बघा, वाव, काय सुवास येत आहे आणि तुम्ही पाहू शकताय आपल्या ग्रेव्हीला खूप छान असा हिरवा कलर देखील आलेला आहे आणि खरंच खूप चविष्ट हा पालक चिकन झालेला आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि तुम्ही पाहू शकताय ह्याचा कलर देखील अतिशय सुंदर हिरवागार दिसत आहे। तर चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। एकदम ढाबा स्टाईल पालक चिकन तुमच्या घरी बनवा आणि सगळ्यांना ह्याचा आस्वाद घेऊ द्या। मग काय बनवाल ना पालक चिकन। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।